आता मामा आम्ही अशी वावरात आलो. बाबा हा सुरुवातीला ज्यावेळेस मी तुमच्या शेतात आलो होतो हो त्यावेळेस हळदीची कंडिशन कशी होती, जरा बेकार होती. म्हणजे कशा स्वरूपात होती ती? ते जरा करपा वगैरे याच्यात करपा वगैरे होता. हा आणि मी तुम्हाला आल्यानंतर आपला ॲग्री संजीवनी बुस्टर देण्याचं सजेस्ट केलं हो आणि तुम्ही ते घेतलं. हो. आप्पा सरांना बरेच कॉल केले तुम्ही हो आणि आप्पा सर लवकरात लवकर तुमच्याकडे नाही पोहोचू शकले, नाही पोचवली. पण उशिरा पोहोचले, पण आले. आल्यानंतर जे तुम्ही औषध घेतलं हो तर याच्यामध्ये तुम्हाला काय असं जाणवलं, नाही काय फरक वाटला? नंबर एक औषध होतं म्हणलं, म्हणजे काय उत्पन्न फरक पडला या उत्पन्नामध्ये फरक चांगली पडला, दिसायली. क्वालिटीमध्ये फरक पडला हा. आणि करपा थोडासा कंट्रोलमध्ये आला, कंट्रोल बरंच कंट्रोलमध्ये आलं. म्हणलं चालते. आता येणार आणि ते आपल्यामुळे उशीर झाला. 12 दिवस वाट पाहिली माऊली. ते माझ्यामुळेच झालं ते. तर आपण मागच्या वेळेस बी एक हळदीचा गड्डा उपटून बघितला होता. हो त्यावेळेस मुळ्यांची कशी परिस्थिती होती? पांढऱ्या मुळ्या नव्हत्या, पांढऱ्या मुळ्या कीड नव्हत्या, होती जास्त. तीळ जास्त. किडीचं प्रमाण होतं. आता आणि पांढऱ्या आज आपण उपटली तर हळदीच्या गड्ड्यामध्ये काय फरक पडला? आता गड्ड्या फरक पडला, त्या मुळ्यामध्ये फरक पडला, मुळ्या भरपूर आल्या. मग मुळ्या भरपूर झाल्या, आणि सडीचं प्रमाण कमी झालं. कमी झालं. हा. तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? मग हेच सांगणार आम्ही शेतकऱ्याला की म्हणजे याच्यामध्ये फरक आहे, म्हणजे किट मध्ये तुम्ही औषधी घ्या. हा मामा आज म्हणले म्हणून चालेल, त्या रिझल्ट हो. दाखवला ना. म्हणून मी तुम्हाला 4 गिऱ्हाईक मी तुम्हाला दिली. आज तुमचा अनुभव घेऊन बाकीच्या शेतकऱ्यांनी तुम्ही आम्हाला कॉल केला, आम्ही हो. आलो, हो तर बाकीच्या शेतकऱ्यांनी किटा घेतल्या. किट्या घेतल्या. हा? हो तर तुमच्या शेतीकडे बघून तुमचा अनुभव घेऊनच दिला ना. हो. तुम्हाला विचारलं, तुम्ही अनुभव दिला, हो तुम्ही सांगितलं की काय रिझल्ट आला, कशा स्वरूपात आला. हो तर त्या स्वरूपात आम्ही आलो. हो हा, तुम्ही रिझल्ट दिला, तुम्हालाही व्यवस्थित रिझल्ट आला. हो. आणि इथे समोरासमोर हळद आहेच. हो. आपण मागच्या वेळेस पण रिझल्ट घेतला होता, त्यावेळेस पूर्ण हळद पिवळी पिवळी होती. आणि कंडिशन थोडंसं खराबच होतं हळदीचं. धन्यवाद काका.